नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 6 ऑगस्टचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत। कारण इथे आनंदीने मुलांसमोर या नीच विद्याधरच्या पापाचा पाडा वाचून मालक साहेब कसे निर्दोष आहे हे सिद्ध करताच आता या विद्याधरचं थोबाड कसं काळं केलं हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे। तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता आरती आणि आर्चीने मितालीला थोडक्यात किडनॅप करण्याचा प्रयत्न केलेला असतो। सगळेजण आता हॉलमध्ये आलेले असतात। सगळेजण आरती आणि आर्चीवरती ओरडत असतात। शिल्पा तर खूप भडकलेली असते। युगंधर आता बघून घे, या आनंदीच्या बहिणी आपल्या घरच्या पोरींना पळवायला लागल्यात। त्याच वेळेस आता मालक साहेब काही बोलणार तेच आनंदी म्हणू लागते, थांबा मालक साहेब, माझ्या बहिणींना काय बी बोलायचं नाही। त्यांनी जे काही केले ते माझ्या सांगण्यावरनं केले। आता मात्र हे ऐकतात समद्यांना धक्का बसतो। तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, आनंदी अगं तुझं मन भरलं नाही का? अगं तुझ्यामुळे आम्हा सगळ्यांना एवढा त्रास होतोय, तुझ्यामुळे आमच्या घरात एवढं सगळं घडतंय, पण तरीही तुझे अजून नीचपणाची ही कृत्य बंद नाहीये का आनंदी? अगं का करतेस? अगं हे सगळं करताना तुला काहीच वाटत नाही का? आणि तुझ्या या बहिणी त्या पण तुझ्या सोबतीला आल्यात, तुझ्या मदतीला। तेव्हा प्रांजल भडकतो, हो तुम्हाला हे सगळं करताना काहीच कसं वाटत नाही? तुमच्या फायद्यासाठी आणि तुमच्या नीचपणासाठी तुम्ही आमच्या घरच्या मुलीला आता पळून नेणार आहात का? तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? हे सगळं करताना ना तुम्हाला जरा तरी लाज वाटली पाहिजे होती ना। त्याच वेळेस आता लगेच पृथ्वी काय बोलणार तेच आरती म्हणू लागते, बास, तुम्हाला जेवढा राग आणि क्लेश झालाय ना आता तेवढाच आम्हालाही झाला होता, जेव्हा अशाच पद्धतीने तुमच्या या काकाने आमच्या घरातनं आमच्या आनंदीला पळवून नेलं होतं। आता मात्र मुलांना धक्का बसतो। सगळेजण आरतीकडे बघू लागतात। तेव्हा आरती म्हणू लागते, हो एवढाच राग आणि संताप आम्हालाही आला होता। तेव्हा तेव्हा कुठे गेलो होतं तुमचा हा राग, सांगा ना? तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागते, हे सगळं काय आरती? त्यावर आरती म्हणू लागते, हेच सत्य आहे आणि जे तुमच्यापासनं सगळ्यांनी लपवलंय। आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो। आता या विद्याधरला तर घामच फुटलेला असतो। कारण बरोबर आता आनंदीने मुलांसमोर सत्य आणण्याचा प्रयत्न केलेला असतो। तेव्हा छोटी आर्ची म्हणू लागते, हो तुमचा लय कायदा पुढे पुढे असतो ना। मग ज्यावेळेस माझ्या आनंदी दिदीला आमच्या आबांच्या छातीवरती पाय ठेवून या विद्याधर सरांनी पळून नेलं होतं भर लग्नातनं, तेव्हा कुठे गेला होता तुमचा हा कायदा, सांगा ना? आमच्या आबांना खूप त्रास झाला होता। आता लगेच मिताली, प्रांजल आणि पृथ्वी या दोघींकडे बघू लागतात। त्याच वेळेस आरती म्हणू लागते, हो खूप काही घडून गेलं जे तुम्हाला अजून माहितीच नाहीये, म्हणून तुम्ही असे भडकतायत। त्यावर लगेच आता मिताली समोर येते, आनंदी आनंदी हे सगळं काय आहे? आणि आरती तू काय बोलते? हे कसं शक्य आहे? त्यावर लगेच आरती म्हणू लागते, हेच खरंय, हे खरंच सत्य आहे। या तुमच्या काकाची, विद्याधरची आमच्या आनंदीवरती वाईट नजर होती आणि म्हणूनच त्याने भर लग्नातनं आमच्या आनंदीला आमच्या घरातनं पळवून नेलं होतं। त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, आरतीताई तू थांब, आता सगळं काही खरं सत्य मी मुलांना सांगते। मुलांनो माझ्यावरती विश्वास ठेवा, मी जे काही सांगते ते सगळं खरं आहे। आता सुरुवातीपासनं कसं आनंदीचं लग्न दुसऱ्या मुलाबरोबर जमलं होतं, खरं तर माझं लग्न मालक साहेबांबरोबर कधीच होणार नव्हतं। माझं लग्न राघव नावाच्या एका मुलाबरोबर होणार होतं। आमचं लग्न ठरलंही होतं, सगळी तयारी झाली होती, पण या विद्याधरची माझ्यावरती वाईट नजर होती आणि म्हणूनच त्याने मोठा डाव टाकण्याचं ठरवलं। मला भर हळदीच्या दिवशी आमच्या घरातनं पळवलं, आमच्या आबांना मारहाण केली आणि त्यानंतर हळदीच्या रात्री मला पळवून नेलं। आता जो काही लग्नापर्यंतचा या विद्याधरचा डाव असतो तो सगळा आनंदीने आज मुलांसमोर आणलेला असतो। त्यानंतर कसं मालक साहेबांनी मला वाचवलं आणि या विद्याधरची अगदी कुत्र्यासारखी धुलाई केली आणि मग मालक साहेब मला मंडपात घेऊन गेले, पण सगळ्या लोकांनी छितू करायला सुरुवात केली। माझ्या आबांनी तर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, पण मालक साहेबांनी आणि शिर्के साहेबांनी त्यांना वेळेत वाचवलं होतं। एवढं सगळं घडून गेलं होतं की आमचे आबा खचून गेले होते आणि अशा अवस्थेत माझ्या
बरोबर लग्न करण्यासाठी त्या मुलाने नकार दिला. भर मंडपात सगळे लोक माझ्या आबांबद्दल नको नको ते बोलत होते आणि त्याच वेळेस मालक साहेब स्वतः पुढे आले आणि त्यांनी माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. खरंच मुलांनो, मी जे काही सांगते तेच सत्य. अशा पद्धतीने आमचं लग्न झालं होतं. त्यामुळे या लग्नाला ना फक्त एक माणुसकीचं नाव दिलं गेलंय. हे लग्न फक्त जगासाठी, जगाच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी झालंय, फक्त माणुसकी म्हणून. आणि मुलांनो, मी तुम्हाला खरं सांगते, तुमच्या बाबांचा यात काहीही हात नव्हता किंवा त्यांच्या मनात असं काहीही नव्हतं. पण मालक साहेबांनी मला या घरात पाऊल टाकल्यानंतर पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की आनंदी, तुला या घरात माझ्या बायकोची, निंबाळकरांच्या सुनेची आणि मुलांच्या आईची जागा कधीही भेटणार नाहीये. आमचं नातं हे फक्त माणुसकीचं नातं असेल. त्यामुळे खरंच मुलांनो, ह्यात सगळ्यात तुमच्या वडिलांची म्हणजे मालक साहेबांची काही चूक नाहीये. त्यामुळे तुम्हाला जेवढा राग काढायचाय, जेवढा द्वेष करायचाय ना, तेवढा तुम्ही माझा करू शकता. हवं तर तुम्ही मला पर्क करून टाकू शकता, पण प्लीज तुमच्या बाबावरती या सगळ्याचा राग काढू नका. त्यांची खरंच काहीच चूक नाहीये. हे फक्त माणुसकीचं नातं त्यांनी पुढे नेलंय. एवढंच नातं आमच्यात आहे. खरंच ऐका माझं. आता विद्याधरला धक्का बसतो, कारण आनंदीने सगळं काही सविस्तरपणे मुलांसमोर मांडलेलं असतं. त्याच वेळेस आता मुलं मात्र विचार करू लागते, काका असं वागू शकतो. त्याच वेळेस आता विद्याधर लगेच आपल्या हातात जी शिल्पाची काठी असते ना, ती पटकन धनीच्या हातात देतो. वा वा आनंदी, काय मिर्च मसाला टाकून मस्त कहाणी रंगवली ग. वा, कौतुक करावं तेवढं थोडं आनंदी तुझं. काय रंगून रंगून सांगितलंय ना पोरांनो. पण पोरांनो, या आनंदीवरती विश्वास ठेवू नका, कारण तुमचा मालक साहेब किती पोचलेला आहे आणि कुठच्या थराला जाऊ शकतो ना, आज हे मी तुमच्या समोर सिद्ध करणार आहे. कारण ना, स्वतःची पाप दुसऱ्याच्या माथ्यावरती कशी मारायची ना, हे या तुमच्या बापाला, युगंधरला चांगलंच जमतं. त्यामुळे आता मी दाखवतो खरं काय. ही आनंदी जे काही बोलली ना, ते सगळं एक बनवलेली कहाणी आणि खरी परिस्थिती आता मी तुम्हाला दाखवतो. आता विद्याधर पटकन आपला मोबाईल काढतो आणि फोन लावतो, घेऊन ये त्यांना. आता लगेच पटकन सगळेजण दरवाजाकडे बघू लागतात. नेमकं येणार कोण आहे. तेवढ्यात शलाका येते. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, शलाका तू. आता मात्र या शलाका आणि विद्याधरने बरोबर डाव पलटवण्यासाठी आता इथे मोठा खेळ सुरू केलेला असतो. तेवढ्यात लगेच शलाकाच्या पाठीमागनं आता तिचा एक माणूस, तो दारू गोळा बनवणारा जो माणूस पकडला गेलेला असतो पोलिसांच्या ताब्यात, त्याला घेऊन येण्यात येतो. सगळेजण आता त्याच्याकडे बघू लागतात. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, काका हा तर. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, हो, हा तोच माणूस आहे ज्याने दारू गोळा माझ्या गाडीत ठेवण्यासाठी दिला होता. आणि ह्या आधी खोटं बोलला होता, पण आता तो खरं बोलणार. सांग लवकर, माझ्या गाडीत बॉम्ब ब्लास्ट घडवण्यासाठी दारू गोळा कोणी नेला होता तुझ्याकडनं? लवकर खरं सांगा. आता तू खोटं बोलणार नाही हे मला माहिती. मालक साहेब आता त्या माणसाकडे बघू लागतात. तेव्हा लगेच आता तो व्यक्ती म्हणू लागतो, विद्याधर सरांनी नव्हता नेला दारुगोळा. खर तर तो दारुगोळा मालक साहेबांनी नेला होता. खूप पैसे दिले होते आणि विद्याधर सरांच्या गाडीत तो बॉम्ब ब्लास्ट घडवण्यासाठी दारुगोळा खरेदी केला होता. आता मात्र मुलांना धक्का बसतो. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, बघितलं तुमचा हा बाप काय करू शकतो. त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या सगळ्याचा आळ माझ्यावरती ढकलला. स्वतःवरती काहीच येऊ दिलं नाही. बघितलं, दुसऱ्यांचा जीव घेऊ शकतो हा तुमचा बाप. जा रे त्याला घेऊन. तेव्हा तो माणूस म्हणू लागतो, मालक साहेब माफ करा मला. तो तिकडनं निघून जातो. तेव्हा शलाका म्हणू लागते, घ्या, आता कळलं तुम्हाला तुमच्या बापाचं सत्य. अरे तुमचा काका असं वागू शकत नाहीये. तो खरंच खूप चांगला आहे. त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, बास विद्याधर सर, बास. अहो किती खोटं बोलाल, अजून खोटं बोलू नका. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागते, आनंदी तू गप्प बैसा, तू मध्ये पडायचं नाही. तुझं बोलून झालंय ना आता बोलण्याची वेळ माझी आली. मुलांनो, बघितलं तुमचा बाप कसा वागतो. तो काहीही करू शकतो. कारण या निंबाळकरांचं घर, निंबाळकरांच्या घरातली माणसं त्याच्याच तालावरती नाचतात ना.
तो म्हणेल ती पूर्व दिशा असते आणि म्हणूनच तो सगळे आरोप माझ्यावरती ढकलतो. आता बघा, आनंदीने ही जी काही कहाणी सांगितली ना, ती सगळी या युगंधर बद्दलची आहे. यानेच आनंदीवरती हात टाकण्याचा प्रयत्न केला होता. कारण पोरांनो, तुमच्या या बापाला या आनंदीशी लग्न करायचं होतं. त्याची आनंदीवरती घाणेरडी नजर होती आणि म्हणूनच त्याने या आनंदीचं एका पोराबरोबर लगीन ठरवलं. ऐन वेळेस भर लग्नाच्या दिवशी त्या नवरदेवाला गायब या युगंधरनेच केलं आणि मग त्याने बरोबर डाव साधला आणि लोकांच्या नजरेत हा संत महान पुरुष ना, मग याने आनंदी बरोबर लग्न केलं. हे सगळं याने घडून आणलंय, या तुमच्या बापाने. आता मात्र मालक साहेब एक नाही दोन नाही गप्प. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, बास विद्याधर सर, खूप खोटं बोलला तुम्ही, खूप. पण आता बास. तुम्ही माझ्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला होता, मला किडनॅप केलं होतं, हे सत्य मुलांनो. तुम्ही तुमच्या काकावरती विश्वास ठेवू नका, कारण तुमच्या काकाची घाणेरडी नजर होती माझ्यावर. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागतो माझी आणि घाणेरडी नजर या आनंदीवरती. पोरांनो, असं काय बी नाहीये. तुमचा विद्याधर काका अगदी मनाने साप आहे, त्याच्या मनात असं काहीच नाहीये आणि मी माझ्या बायकोशी एकनिष्ठ आहे. हो की नाही धने? आता धनी लगेच म्हणू लागते, हो पोरांनो, आनंदी जे काही सांगते ते समज खोटंय. माझा नवरा असं वागूच कसं शकतो? खरंच तुमचा काका असा नाहीये रे, त्यांच्यावरती विश्वास ठेवा. त्यावर विद्याधर म्हणू लागतो, माझी बायको असताना मी दुसऱ्या बाईकडे डोळे वर करून बघत सुद्धा नाही आणि हे सगळं करण्याचा विचार कर. ची, हे सगळी कहाणी बनवताना लाज कशी वाटली नाही आनंदी तुम्हाला? त्यावर लगेच आता आरती म्हणू लागते, बास विद्याधर, किती खोटं बोलाल. जर तुम्ही आनंदीला पळवलं नव्हतं, तिच्यावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला नव्हता, तर पोलिसांनी तुम्हाला जेलमध्ये का टाकलं होतं? का जेलमध्ये होता तुम्ही सांगा ना. त्याच वेळेस आता लगेच पृथ्वी म्हणू लागतो, काका जेलमध्ये होता? तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, पृथ्वी यांच्या बोलण्यात अडकू नको. हे समजे खोटे सांगायलेत तुला आणि तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करायलेत, पण असं काही नाहीये. जर पोरांनो मी एवढा मोठा गुन्हा केला असता तर मी जेलमधनं बाहेर आलो असतो का? मी अजूनही जेलमध्येच असतो की नाही सांगा ना. पण या आनंदीने स्वतः जामीन पेपरवरती सही करून मला सोडवलं होतं. सांग ना ए आनंदी, सांग ना, आता बोल ना. त्यावर लगेच आता धनी म्हणू लागते, हो अगदी बरोबर आहे. या आनंदी समोर मी हात पसरले होते आणि मी तिच्या समोर पदर पसरून रडत होते, म्हणत होते, आनंदी आता तुझं लग्न झालंय ना मालक साहेबांसोबत, मग यांना माफ कर. यांनी काही चूक केली नाहीये ग, उगच यांना अडकवलंय. यांना बाहेर काढ आनंदी. आणि मग कुठे हातपाय जोडून हातपाय पडून या आनंदीने त्या जामीन पेपरवरती सही केली होती. त्यावर आनंदी म्हणू लागते, बास धनश्रीताई, ओ किती खोटं बोलाल. तुमच्या नवऱ्याचे पाप लपवण्यासाठी किती खोटं बोलाल. हे बघा, ती सही मी स्वतःहून नव्हती केली, ती सही फसून माझ्याकडनं घेतली होती. आता शिल्पा लगेच आनंदीकडे बघू लागते. त्याच वेळेस आता विद्याधर म्हणू लागतो, ए आनंदी, तू काय दूध खुळी आहे का? तुझ्याकडनं कोण बी सही घेईल? उगच आता तोंडाला येईल ते खोटं बोलू नको. आनंदी, खरं तर ना तुलाच या मालक साहेबाबरोबर लगीन करून या घरात यायचं होतं, कारण तुला या घरातला पैसा पाणी, मोठं दाट घर, सत्ता दिसत होती ना, म्हणून तुलाच या निंबाळकरांची सून व्हायची हाऊस होती. कळतंय ना मला. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, बास विद्याधर सर, आता लय बोलला तुम्ही. खोटेपणाची हद्द पार करताय तुम्ही. बाद झालं. अहो किती खोटं बोलणार आहात. आमच्या आनंदीवरती तुम्ही अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. तिला भर हळदीच्या मांडवातनं तुम्ही पळवलं होतं, हेच खरं सत्य. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, बघा पोरांनो, अजून बी खोटं. हे सगळं या युगंधरने घडून आणलं होतं, कारण तुमच्या बापाची आनंदीवरती घाणेरडी नजर होती. त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, बास मालक साहेबांच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवलेले मला चालणार नाही. विद्याधर सर, अहो नीचपणाचा कहर करताय तुम्ही आणि एक एक खोटं बोलून तुम्ही सगळी तुमची पापं बाहेर काढताय. तुम्हाला कळतंय का? त्यावर लगेच आरची म्हणू लागते, हो हे सगळं घाणेरडं काम या विद्याधरनेच केलंय. आम्हाला माहितीये ना, आमच्या आबांना या माणसाने खूप त्रास दिलाय. त्याच वेळेस आता शलाका म्हणू लागते, घ्या तिघी बहिणी मिळून आता खोटं बोलायला सुरुवात करणार. विद्याधर,
तुला या डावात अडकवण्यासाठी बघ कसला खेळ खेळताय बर का. पण पोरांनो, मी तुमची मावशी येत की नाही, मग मी सांगते यांच्यावरती विश्वास ठेवू नका. हे समजा खोटं आहे. खरं तर आनंदीच्या लग्नाच्या दिवशी विद्याधर इथे नव्हताच. आमच्या कामासाठी तो बाहेर गावी गेला होता. पण हे सगळं तुमच्या बापाने युगंधरने घडून आणले बर का. आता लगेच विद्याधर म्हणू लागतो, घ्या आता तुमची मावशी तुम्हाला सत्य सांगायली. समिधा वहिनींची सख्खी बहीण, तुमच्या आईची बहीण, तरी तुम्हाला पटत नाहीये का. आता सांगा बरं, तुम्ही कुणावरती विश्वास ठेवणार, या तुमच्या काकावरती का या आनंदीवरती, फसव्या आनंदीवरती. तेव्हा आनंदी म्हणू लागते, मुलांना तुमचे काका तुम्हाला फसवतात, अंधारात ठेवतात. त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका. हे समजा खोटं सांगताय ते. त्याच वेळेस विद्याधर म्हणू लागतो, आनंदी गप्पा तू. आता या युगंधर निंबाळकरचा खरा चेहरा मी पोरांसमोर आणणार. आता बास. यानेच मला मारण्याचा प्रयत्न केला, माझ्या गाडीत बॉम्ब ब्लास्ट ठेवला, आणि एवढंच नाही तर आनंदीला पळून आनंदीशी लग्न करण्याचा डाव सुद्धा याने चाकला होता. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, बास विद्याधर, थोबाड बंद ठेवा. तू लय बोलला, आता थोबाड बंद ठेव. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, ताई तू या सगळ्यात पडू नको. मी बोलणार आणि आज युगंधरचा खरा चेहरा पोरांना दाखवणार. त्याच वेळेस आता लगेच आनंदी ओरडते, थांबा, हे खरं सत्य नाहीये. विद्याधर सर, मालक साहेबांवरती आरोप लावणं बंद करा. मी जे सांगितलंय ना पोरांनो, तेच खरं सत्य. हा तुमचा काका एक नंबरचा नीच माणूस आहे. आता लगेच शलाका म्हणू लागते, नाही, आनंदीच्या बोलण्यावर जाऊ नका, आनंदीवरती विश्वास ठेवू नका, तुम्हाला फसवलं जातंय. विद्याधर एक बोलत असतो, आरती एक बोलत असते. आता मुलांना काय करावं काही सुचत नाही. त्याच वेळेस मालक साहेब ओरडतात, थांबा, बास, पुरे झाला, आता कोणी काहीच बोलणार नाही. तेव्हा आनंदी म्हणू लागते, मालक साहेब बोलणार, मी बोलणार मालक साहेब, कारण मी जर गप्प राहिले तर मुलांना तुमच्याबद्दलचं सत्य समजणारच नाही. आणि विद्याधर सर तुमच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवण्याचं काम करतायत आणि ते मला सहन होणार नाही. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी गप्प, आनंदी आता एक शब्दही बोलायचा नाही. तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, कोण खरं आहे कोण खोटं हेच कळत नाहीये, कुणाचं ऐकावं, कुणाची खरी बाजू असेल. त्यावर प्रांजल म्हणू लागतो, काय चाललंय या घरात, नेमकं खरं कोण सांगतोय आणि खोटं कोण सांगतोय हेच कळत नाहीये आम्हाला. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, हे बघा मुलांनो, आता तुम्ही तिघेही मोठी झालात, समंजस झालाय. आज तुमची विश्वासाची परीक्षा उभी राहिली असं समजा. आणि विश्वास जर दुसऱ्यावरती टाकायचा असेल ना, तर या परीक्षेला पार करावंच लागतं. आता तुमच्या समोर दोन बाजू आहेत आणि तुम्ही आता मोठी झालात, विचार करू शकतात सत्य परिस्थिती काय हे जाणून घेण्यात तुम्ही आता समर्थ झाला आहात. त्यामुळे आता तुमच्या समोर दोन बाजू मांडल्या गेल्यात. त्यातली एक बाजू खरी आहे आणि दुसरी बाजू खोटी आहे. त्यामुळे आता तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे आणि मला माहिती आहे तुम्ही नक्की सत्याच्याच बाजूने निर्णय घ्याल. त्यामुळे आता विचार करा आणि यापैकी तुम्हाला कुठल्या बाजूने विश्वास टाकायचा आहे हे तुम्ही तिघांनी ठरवायचंय आता. असे म्हणत आता मालक साहेब वरती निघून जातात. आता माई लगेच मुलांजवळ येतात. बघितलं, हे बघा पोरांनो, मी अजूनही सांगते, तुमचा बाप खरा आहे, त्याची बाजू खरी आहे, तो खोटा कधीच वागू शकत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या बापाची साथ द्या, त्याच्या बाजूने विश्वास ठेवा. तेव्हा लगेच बापू म्हणू लागतात, हो युगंधर खरंच खूप चांगला माणूस आहे, तो असं घाणेरडं काम कधी करूच शकत नाही. त्याने केवळ माणुसकी म्हणून आनंदीशी लग्न केलंय. त्यावर विद्याधर म्हणू लागतो, बापू युगंधरची तळी भरणं बंद करा आता, लय उदो केला आजपर्यंत त्याचा. हे बघा पोरांनो, ऐका आमचं. त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, खरं काय खोटं काय हे आम्हाला कळतच नाहीये, आम्हाला वेळ हवाय, आम्ही विचार करतो. मिताली, प्रांजल चला रूममध्ये, असे म्हणत आता पोरंही लगेच रूममध्ये निघून जातात. त्याच वेळेस आता शिल्पा मात्र या शलाकाकडे आणि विद्याधरकडे अगदी रागाने बघू लागते. आनंदीला मात्र टेन्शन आलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल या विद्याधरने पुन्हा मुलांना भडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो. मुलं आता दिवस पेपर घेऊन येतात. मालक साहेबांना म्हणू लागतात, परिस्थितीमुळे तुमचं आनंदीशी लग्न झालंय ना, मग या नात्यातनं तुम्ही मुक्त व्हा, हे नातं तुम्ही संपवून टाका, आनंदीला डिवोर्स द्या. आता आनंदीला धक्का बसतो. पण आता मालक साहेब
कशा पद्धतीने विद्याधरचं खरं रूप मुलांसमोर आता मांडणार आणि विद्याधर पुन्हा कसा जेलमध्ये जाणार, काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.